वसई न्यायालयाच्या परिसरात रक्तदान शिबिर संपन्न। जिल्हा न्यायालय वकील संघटना, वसई व विजी ब्लड सेंटर, उमेला फाटा, वसई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वसई न्यायालयाच्या परिसरात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन वसई न्यायालयाचे मा. जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश 2 चे श्री जगदाळे यांनी केले। रक्तदान शिबिराचे यंदाचे 4थे वर्ष होते। या शिबिरात ज्येष्ठ व होतकरू वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी ह्यांच्यासह न्यायाधीशांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। विशेष म्हणजे वरिष्ठ स्तरचे दिवाणी न्यायाधीश जी. शिवसुंदर यांनी पत्नी व मुलासह सहकुटुंब रक्तदान केले। सदर शिबिरादरम्यान ज्येष्ठ वकील मोझेस रॉड्रिग्ज यांनी नवीन आहार पद्धती, न्यू डाएट सिस्टम, ह्या मानवी शरीरास आवश्यक व पोषक आहार पद्धतीच्या अपरिहार्यतेबाबत स्वानुभवातून उपस्थित रक्तदात्यांना उत्तम मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रक्तदात्यांना मा. जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश 3 चे श्री शिरसाळकर साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष श्री जॉर्ज फर्गोज, संस्थापक श्री विल्यम फर्नांडिस, सौ अंजली पाटील, श्री संतोष खळे व संघटनेचे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली होती। मी ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस। आम्ही वसई कोर्टामध्ये जे वकील आहोत ते गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत आणि याला वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी आणि न्यायाधीश यांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे। आतापर्यंत आम्ही साधारण 40-45 आतापर्यंत रक्तदान शिबिर आता दुपारपर्यंत रक्तदात्यांनी दिलेलं आहे। संध्याकाळी तो 50-60 पर्यंत आकडा जाईल आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपण मीडियाने सुद्धा ही बातमी छापून आणली आणि प्रिंट मीडिया आणि दुसऱ्या आपल्यासारख्या मीडियांनी ती लावून धरली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। मी ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोज। आमच्या जिल्हा न्यायालय वकील सेवा संघटनेतर्फे हा जो रक्तदान शिबिराचा उपक्रम आहे तो गेले 5 वर्षापासून आम्ही ह्या न्यायालयीन आवारात राबवत आहोत। त्यासाठी विशेष मेहनत आमच्या ॲडव्होकेट अंजली पाटील आणि ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस हे घेतात। आम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करीत असतो। ह्या कार्यक्रमाच्या वतीनं अनेक पक्षकारांना, वकिलांना आणि न्यायाधीशांना, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना आम्ही रक्तदान करण्यासाठी आमंत्रित करीत असतो आणि ते सर्वजण उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात, रक्तदान करीत असतात। पहिल्या वर्षी आम्ही जवळपास 105 पिशव्या, रक्ताच्या पिशव्या रक्तदात्यांनी 150-105 जमवल्या होत्या आणि ह्या वर्षी तो आकडा जो आहे तो आतापर्यंत आम्ही 40 पिशव्या ज्या आहेत त्या जमा केलेल्या आहेत। 40 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे, परंतु आम्हाला अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत हा जो आकडा आहे तो एक 60-70च्या घरामध्ये पोहोचेल आणि अतिशय चांगला प्रतिसाद जो आहे तो दरवर्षी आम्हाला लाभत आहे आणि ह्या वर्षी तसाच प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे। मी ॲडव्होकेट अंजली पाटील। जनरली ही जी रक्तदान इथे आयोजित केलं जातं त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याचशा लोकांना ऑक्सिजनचा तुटवडा, पुन्हा रक्तदानचा तुटवडा, ह्या गोष्टी मार्गदर्शनाद्वारे नेहमी सांगत होते की बाबा जे सामाजिक वर्कर किंवा इतर पक्षांनी किंवा सामाजिक सोशल वर्कर लोकांनी अशा ब्लड डोनेशन वगैरे कॅम्प वगैरे अरेंज करा, जेणेकरून आपल्या इतर जे गरजू लोक आहेत त्यांना त्याचा तुटवडा आहे तो कमी प्रमाणात भासेल वगैरे। म्हणून त्या वर्षीपासून आम्ही एक संकल्पना केली की आपण करायचं आहे, म्हणून मी माझ्या वॉर्डामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली आणि तिकडनं रक्तदान सुरू केली। मला वाटलं की आम्ही इथे घरच्यापेक्षा जास्त काळ इथे आम्ही कोर्टामध्ये एकत्रित असतो। सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत एवढा मोठा अवधी आम्ही एकमेकांसोबत असतो आणि बरेचसे लोक इथे येत जात असतात। तर इथे आपण हा कॅम्प लावून बघा म्हणून मी आमचे फाउंडर मेंबर ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस, पुन्हा आमचे सिद्धेश नाईक, खळे साहेब, मोजेस रॉड्रिग्ज, रमेश घोन्साल्वी, जॉर्ज फर्गोज,
नेपोलियन तुस्कानो असे जे आम्ही एकत्र ज्या काही कार्यक्रम आयोजित करतो अशा सगळ्या लोकांची आम्ही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की आपण हा कार्यक्रम आपण आपल्या कोर्टामध्ये करायचा आणि त्या दिवसापासून आम्ही जो कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे तो आजपर्यंत आमचा सक्सेस रेट आमचा जर बघितला तर पहिल्याच वर्षी 150 लोकांनी रक्तदान केलं. शेवटचीच वेळ निघून गेली तरी पण लोक येत होते, पण त्यांना आम्हाला बंद करायला लागलं कारण शेवटी कोर्टामध्ये एक लिमिटेड टाईम असतो आणि तो टाईम आपण पब्लिकसाठी येणं जाणं कोर्टामध्ये बंद असतं म्हणून आम्ही तिथे स्टॉप केलं गेलं. पण आता आपण जर बघितलं तर जसलोक हॉस्पिटल मार्फत आपण इतक्या दिवस आपण करत होतो. आता एक न्यूज आली की बाबा वसईमध्ये आपण बघितलं तर रक्ताचा तुटवडा भासलेला आहे. आम्ही त्याच दिवशी मीटिंग घेतली आणि सांगितलं का नाही ह्या वेळेला आपल्याला आता इथे ह्या लवकर करायला लागेल आणि वसईसारखे आपण जिथे राहतो लोकांचं काहीतरी देणं असतं आणि ते देणं आपण फेडण्याची ही वेळ आहे म्हणून आम्ही मग हा कॅम्प आपल्या लोकल विजय ब्लड बँक आहे त्यांच्यामार्फत आपण इथे आयोजित केलेला आहे. आणि जर आपण बघितलं असेल सगळे जजेस, सगळे पब्लिक, पोलीस, कोर्ट स्टाफ, वकील वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग त्या लोकांनी इथे आपण दर्शवलेला आहे. याच्यामध्येच आपण बघितलं तर लोकांना खरंच अशा प्रकारची सोशल वर्क करण्याचं आवड आहे हे दिसून येतं आणि ही आमची जी आम्ही प्रथा सुरू केली ती आम्ही कायम ठेवू आणि हेच म्हणणं आहे की बाबा ह्या व्हिडिओमार्फत तुमच्यामार्फत इतर लोकंसुद्धा उत्स्फूर्त होऊन अशा प्रकारचे कॅम्प अरेंज करतील.